बुलेटिनमध्ये आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। सध्याची ही मोठी आणि तितकीच ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय साम टीव्हीवर। इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। खरं तर काही दिवसांपासून इराण हे युद्धाच्या छायेमध्ये अडकलेलं होतं, मात्र आता राष्ट्राध्यक्षांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे हा घातपात आहे का असा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतो। इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि 16 तासांहून अधिक काळ या ठिकाणी शोधकार्य सुरू होतं। धुक्यामुळे या शोधकार्यामध्ये अडचणी येत होत्या आणि आता सध्याची ही महत्त्वाची अपडेट म्हणजे इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा या हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि या ठिकाणी बचाव कार्य खरं तर सुरू होतं, मात्र 16 तासांपासून अधिक काळ हे शोधकार्य चालू होतं। मात्र धुक्यामुळे या परिसरामध्ये अडचणी येत होत्या, अडथळे येत होते आणि अशातच त्या ठिकाणी इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून इराण हे युद्धाच्या छायेत होतं। हमास विरुद्ध इराण हे युद्ध सध्या सुरू होतं आणि त्यामुळे या अपघाताकडे घातपात म्हणून सुद्धा पाहिलं जात आहे। राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू होणं हे अतिशय गंभीर बाब असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। या हेलिकॉप्टर अपघातामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि 16 तासांहून अधिक काळ त्या ठिकाणी शोधकार्य सुरू होतं आणि अखेर 16 तासांनंतर ही बातमी समोर आलेली आहे। इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय सांगाल, कसा हा अपघात झाला, काय सध्याचे अपडेट्स मिळतात? खराब हवामानामुळे इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे। त्याचं हार्ड लँडिंग करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचायला रेस्क्यू टीमला वेळ लागला होता आणि त्यानंतर आता जी माहिती मिळते त्यांच्या मृत्यूच्या संदर्भातली माहिती मिळते। केवळ तेच नाही तर त्यांच्या देशाचे जे परराष्ट्र मंत्री आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि त्या अपघातामध्ये आता दोघेही जिवंत नसल्याची माहिती आता समोर येते। हार्ड लँडिंग झालं होतं, त्यानंतर रेस्क्यू टीमला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर झाला, परंतु ज्यावेळेला पोहोचलं म्हणजे तिथे वाचण्याची शक्यता कमी होती आणि आता ही कन्फर्म माहिती मिळते की त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। इराण अझरबैजान सीमावर्ती भागातून परतल्यानंतर राईसी इराणच्या वायव्येकडील तब्रीज शहराकडे जात होते असं तिथल्या स्थानिक माध्यमांचं म्हणणं आहे आणि आता ही मोठी बातमी आपल्या समोर येते। नक्कीच धन्यवाद सोनाली दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला।